मित्रांनो नमस्कार. MMRDA ही संस्था सर्वांनाच माहिती असेल. यांच्यातर्फे एक भरती प्रक्रिया आयोजित केली असून या भरती प्रक्रियेस संबंधित इन्फॉर्मेशन देताना मी तुम्हाला पद आणि त्यासोबतच त्याची शैक्षणिक पात्रताही सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, असिस्टंट इंजिनियर क्लास 1 आणि क्लास 2साठी तुम्ही सिव्हिल, रेल्वे, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं असं पाहिजे. डेप्युटी प्लॅनर पदासाठी डिग्री इन प्लॅनिंगमध्ये तुम्ही केलेले असायला पाहिजे. हॉर्टिकल्चर असिस्टंटसाठी तुमची हॉर्टिकल्चरची डिग्री किंवा डिप्लोमा व्हायला असलेला पाहिजे. डेप्युटी अकाउंटंटसाठी तुमचं BCom असायला पाहिजे. असिस्टंट लँड प्रॉपर्टी मॅनेजर यासाठी तुमची डिग्री असायला पाहिजे. त्यानंतर शॉर्ट हँड टायपिस्ट यासाठी तुमचं SSC+ शॉर्ट हँड झालेलं असायला पाहिजे. कम्प्युटर टेक्निशियन या पदासाठी तुमचं SSC+ ITI झालेलं असायला पाहिजे. सर्वेअरसाठी तुमचं SSC+ सर्वेअरचा एखादा कोर्स झालेला असायला पाहिजे. आणि लीगल ऑफिसरसाठी तुम्ही LLB केलेलं असायला पाहिजे. असिस्टंट सोशल डेव्हलपमेंट ऑफिसर यासाठी तुमची डिग्री असायला पाहिजे. मित्रांनो, या टोटल वेगळ्या वेगळ्या पदावर मिळून जवळपास 250 पदावर ही भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. जनरल व OBC कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये, SC ST कॅन्डिडेटसाठी 100 रुपये व दिव्यांग कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची फी लागू नाही. 18/2/2026 ते 20/3/2026 या कालावधीमध्ये यासाठी अर्ज भरले जात आहेत. पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत काम करण्याची संधी मिळेल व एक सरकारी नोकरी आहे. ही कोणत्याही पद्धतीची कॉन्ट्रॅक्टची भरती नाही, त्यामुळं तुम्ही अतिशय उत्साही होऊन तुमची शैक्षणिक पात्रता असेल तर अर्ज करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक सरकारी जॉब मिळू शकेल. तसेच आपल्या गव्हर्नमेंट जॉब शेअर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व युवा जॉब इन्स्टा अकाउंटला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नोकरीच्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन वेळेवर मिळत राहील. धन्यवाद.